हॅलो. हॅलो. हा. मॅडम मी किती वेळा फोन केला तुम्हाला. अहो ताई, मी गावी होते ना. हा, हा. आजच आले. मी टाकलं होतं अनुभवामध्ये की मी 2-3 तारखेला येईल इकडे असं मुंबईत. हा, हा, हा. मग ते कसं जरा चुलत सासू पण वारल्या. हा, हा, एक हा. सासरे होते, चुलत सासरे, त्यांचं पण ऍक्सिडेंट झालं होतं. हा, हा, हा. मग जावं लागतं ना असं मध्ये मध्ये. कोण? असं जावं लागतं म्हटलं मध्ये हा, मध्ये हो, गावी. गावाला जावं लागतं. हो, बरोबर. तेच. कुठलं आहे काय तुमचं गाव? चाळीसगाव. चाळीसगाव. हा. हा, हा. काय लांबच आहे भरपूर ना. अनुभव शेअर करायचा होता ताई. नाही नाही, म्हणजे मी बरेच दिवस असा फोन करत होते. हा, कारण म्हटलं आता मी तुम्हाला फोन केला, हा. परत महाराजांचा नंबर दिला. म्हटलं मी काय महाराजांचा नंबर देऊन चुकी केली की काय, म्हटलं या फोनचा उचलत नाही माझा ना. आया. हा, म्हटलं तुमचं काय बोलणं झालं, म्हणजे तुम्हाला असं काय वाटलं की काय, काही नाही हो फोन का नाही ताई. करत म्हटलं. नाही 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 नाही. आणि म्हटलं कसं हे तर म्हणजे जे सत्य आहे ते सत्य आहे, असत्य आहे ते असत्य आहे की नाही. बरोबर बरोबर. आणि सत्य कसं टिकतं शेवटी. अगदी अगदी असत्य, कसं बोललात, असत्य, बरोबर आहे. असत्य हे टिकतच नाही. हा हा. आणि म्हटलं मग तुमच्याकडून कसं दुसऱ्या महिलांना पण असं म्हणजे माहिती मिळेल ना. हो हो हो. महाराजांबद्दल झालं तुम्ही त्यांच्याशी माझं भरपूर बोलणं झालं ताई. हा ना. हा, हं. मग मी तेच म्हटलं की माझी चुकीच झाली वाटतं. नाही हो ताई. तर फोन का करत आहे. आणि कसं आहे म्हणजे मला पण असं कधी कधी वाटतं तुम्ही पण कामात असणार, कधी कधी मला वाटणार हां, मी पण कामात असते ना. नाही आणि कसं शक्यतो ना ताई, दिवसात हा, आपण फोन उचलतच नाही. हा, हा, कधीतरी वेळ मिळाला तर उचलते आणि गावी गेलं तर मग सगळा गोंधळच होऊन जातो माझा. हा, हा. गावी कसं ताई, येणारे जाणारे असतात आणि रात्री गावचं जास्त वेळ नाही फोनवर बोलता येत. गावचं एकदम सगळंच शांतता वातावरण होते. वेगळं असतं. हां, सातनच ताई शांतता होते हो सगळी. हा, हा, बरोबर आहे ना. आणि आपण कोणाशी फोनवर बोलत राहिलं की मग ते कसं कोणाला वाटतं ही कोणाशी एवढ्या रात्री बोलते हो, असं होऊन जातं. बरोबर आहे. गावची लोक जरा हे असतात. विचित्रपणा असतो विचित्र तिथे. असतात, विचित्र. म्हणून मग मी गावी गेली की शक्यतो फोनवर बोलतच नाही जास्त. बरोबर आहे. आणि असं म्हणजे मला असं समजलं की तुम्ही म्हणजे महाराजांना असे बोलले होते का दारू सोडायचा मंत्र द्या. मी बोलली असेल. बोलली असेल ना. पण ते मंत्र म्हणजे मंत्र देण्याच्या अगोदर आहे ना त्यांची ती साधना असते किंवा ते उपवास किंवा त्यांचे ते नियम असतात. आपल्याला ते सगळं पहिलं करावं लागतं. अच्छा, 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 अच्छा. ते डायरेक्ट कोणी कोणाला मंत्र दिलं कोणी म्हणजे हे करणार ना. बरोबर साधना आहे. किंवा म्हणजे आपली पूजा बिजा आपण त्याच्यात फरक पडणार, आपण मंत्राच्याच मागं पडणार. हो, हो. त्यांच्याशी बोलणं होत राहतं पण ताई माझं. हा ना. हां. हम्म, हम्म, येतो हम्म, ना हम्म. कधी-कधी त्यांचा फोन. हा, हा, हा. मग बोलून घेते थोडा वेळ. हा, हा, हा. हां. ते कसं आहे म्हणजे आपले ते जे सांगतील ते नियम पाळावे लागतात. बरोबर आहे, उपवास बरोबर आहे. करणं, पूजा व्यवस्थित करणं अगदी बरोबर आहे. आणि नियम पाळल्याशिवाय तर काही होत नाही. काही आणि आणि त्यांच्या मेन म्हणजे त्यांना कुठलीही पैशाची अपेक्षा नाहीये. हे मला अजिबात नाही, आवडलं. अजिबात नाही. हो, नाही नाही, म्हणजे त्यांच्या घरात जर तुम्ही गेलं ना हां. तर त्यांच्या म्हणजे दरवाजात पाय पुसायला सुद्धा पुसणी नाहीये. हो का? हो, पाय पुसायला पुसणी सुद्धा नाहीये. म्हणजे मी बापरे! स्वतः गेलेली आहे. हां. आणि रूम पण आहे ना त्यांचा, हां. म्हणजे थोडक्यात आपलं पुणे मुंबई ठिकाणी किचन कसं असतं छोटा, हो, 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 हो. एकदम असा किचन आहे. कारण त्यांचं ते देवांचंच असं ते भरपूर हे केलेलं. हां, आणि हां. एकदम आपण असं दरवाजात बसायचं असं हां, हां. दोघांनी. आणि ते तिथं पूजा करणार आणि आपलं थोडंसं त्यांचं गॅस-बीस असं एका कोपऱ्यात. हां, हां, हां. एकदम छोटे म्हणजे पैशाची लालच असणारा माणूस वेगळा असतो. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. कारण माझा स्वतःचा अनुभव म्हणजे मी ठेवलेले पैसे सुद्धा त्यांनी घेतले नाही. हो ना? हां, हां. आणि ते घेतच नाही महत्वाचं मुद्दा म्हणजे हां. ते जर म्हणतात मी जर घेतलं ना तर दिवसभरात पोतं भरल. हो, खरं आहे. पोतं भरल. हां. आणि त्यांनी कितीतरी असे घटस्फोट होणारे महिलांचे घटस्फोट थांबवले. हो ना? किंवा असं पिणाऱ्यांची अशी दारू म्हणजे बंद झाली. हां, हां, किंवा असं हां. घरात वादविवाद नवरा बायकोंचे अच्छा. ते हां, हां, हां. हां. पण ते सांगतात ते म्हणजे त्यांचं खरं आहे. हो ना? म्हणजे त्यांचं सत्य. हां, हां, हां. सत्य हे टिकतं म्हणून मी म्हटलं सत्य हे टिकतं. अगदी बरोबर आहे. खरं आहे. हां. येतो त्यांचा फोन. मग तर हां. बोलणं होतं तसं. हां. हां. आणि मग तेच मी म्हटलं महाराजांशी तुमचं बोलणं झालं की नाही किंवा झालं. तुम्ही 2-3 वेळा झालं ताई. झालं. हां, हां. आणि मग परत मलाही तुम्ही फोन केला नाही म्हटलं
बाकीच्या महिलांना काय समजा नंबर बिंबर लागले असेल तर तुम्ही हा दिले की हा नाही, हा किंवा हा तुम्ही पण त्यांना म्हणजे महाराजांबद्दल असं काही माहिती दिली की नाही, नाही मी असं तर असं कोणाचीच विचारलं. करत नाही ताई अशी माहिती देत नाही. नाही, कारण हा बरोबर. हा हं. मी स्वतःहून तर नाही कोणाची माहिती देत. हा. आता ज्यांनी अनुभव शेअर केले मग हं. त्यांच्याकडनं घ्या बुवा तुम्ही नंबर असं माझ्याकडे हा कोणी हा मागितलं ना तर हा मग हा मी बरोबर. देऊन टाकते नंबर. आता हा. मागितलं असतं तर मी तुमचा नंबर लगेच देऊन टाकला असता हं. असं. आणि आता आहे ना त्यांच्या घरावरती ना असं औदुंबर म्हणजे उंबराचं झाड उगलेलं आहे अय्या घरावरती. बापरे बघा हा. फोटो तर असेल तर बहुतेक आता पाठवा. माझा चाललाय विचार हं. 4-5 दिवसाने जायचं बघू आता मुलाला सुट्टी मिळाली तर असं डोक्यात आलंय माझ्या. हा हा पण हा. डायरेक्ट असं घरावरती उगले आणि ते असं कुठे उगत नाही ना. नाही 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 खरंय. असं कुठे ते उंबराचं झाड येत नाही, बरोबर आहे ना. अगदी कुठेही नाही येत ते. हा कुठेही आणि येत नाही. घरावर म्हटल्यावर तर विशेषच आहे अजून. एकदम म्हणजे शुभ होत ना ते. हो हो हम्म, हम्म, हम्म. खरंय. बाकी काय आता मुलाचं वगैरे व्यवस्थित आहे ना? सगळं सगळं व्यवस्थित आहे आता. अरे वा. तर चाललंय ते लग्न बिग्न इकडं जा तिकडं जा. ते तर आहेच आता. जावंच लागतं ना आता. सीझन तोच आहे ना आता लग्न कार्याचा. हा. आणि मुलगा कामाला, त्याचे पप्पा कामाला, आणि मग आता हे कार्यक्रम मलाच पार पाडावे लागतात. हा बरोबर बरोबर. आणि त्याच्यातून शेतीची कामं पण आता ऊन लागते त्याच्यामुळे ना सध्या हा घरीच ऊन भरपूर आहे ना हो. हो ना फार ऊन आहे हो यंदा. मग ते इकडे आमच्याच बाजूला ती एक महिला बघा ते निमगाव सागायची आली होती बातमी. हा 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 युट्यूबला आली होती. हा. हा बरोबर. ती बघा म्हणजे जाधव म्हणून होते आणि शेतात खुरपणीसाठी गेली आणि चक्कर येऊन पडली. हो ना हो ना हो हो हो. मग ती आमच्या गावापासून आहे ना अगदी 5-7 किलोमीटर वर आहे त्यांचं गाव. हो का? हा 5-7 किलोमीटर वर आहे. हो ते हो हो. ऐकल्यावर आलं लक्षात माझ्या. बरोबर. त्या जुन्नर तालुक्यातली दाखवली बघा ती बाई. हो हो